नमस्कार मंडळी. महाराष्ट्र मंडळ शिकागो अध्यात्मपीठात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अध्यात्मपीठात आपण दर गुरुवारी आत्तापर्यंत बरेच संतांचा अभ्यास केला, वाङ्मय वाचन केलं, त्यांना जाणून समजून घ्यायचा प्रयत्न केला. आजपासून आपल्या भेटीला जे संत येणार आहेत ते आहेत संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर यांचं चरित्र मराठी माणसाला काही नवीन नाही. असा कुठलाही मराठी माणूस नसेल की ज्यांना ज्ञानेश्वरांचं चरित्र माहिती नसेल. पण आपण जेव्हा ते दुसऱ्यांकडनं ऐकतो, ते चरित्र परत वाचन करतो, सामूहिक वाचन करतो, तेव्हा बरेच वेगवेगळे पैलू, बरेच वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला त्यातनं अनुभवायला मिळतात. त्यांचं चरित्र वाचन जे आपण कुठंतरी हरवलेलं असतं ते परत गवसतं. तर त्याच हेतूने आज आपल्याला शिल्पा देशपांडे ही आपल्यातीलच अध्यात्मपीठातील एक सदस्य आपल्याला संत ज्ञानेश्वर यांच्या चरित्राची ओळख करून देणार आहे. शिल्पा देशपांडे हिने मराठी साहित्यात MA केलं आहे आणि त्यातच तिला संत वाङ्मय हा एक अभ्यासाचा विषय होता. तिच्या ह्या ज्ञानाचा, तिच्या या अनुभवाचा आपण विस्तारपूर्वक अभ्यास करूया. सो ओव्हर टू यू शिल्पा. धन्यवाद उर्मिला. नमस्कार मंडळी. सर्वप्रथम आपण ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी. त्याचप्रमाणे विद्यार्थी दशेतच संत वाङ्मयाची ज्यांनी मला गोडी लावली त्या माझ्या गुरुजनांना विनम्र अभिवादन. त्याचबरोबर या संत चरित्रमालेत ज्ञानेश्वर माऊलींचे चरित्र आणि त्यांचे साहित्य अभ्यासण्याची आणि ते आपल्यासमोर मांडण्याची संधी अध्यात्मपीठाने मला दिली, त्याबद्दल मनापासून त्यांचे धन्यवाद. तसेच संतांवर आणि त्याच्या साहित्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या आपल्या सर्वांना मनपूर्वक अभिवादन. माझ्या या अभ्यासात काही चुका राहिल्या असतील तर संतांवरच्या प्रेमापोटीच आपण त्या समजून घ्याल अशी खात्री आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संपूर्ण भारतालाच अध्यात्माचे अधिष्ठान आहे. आणि या संतांचे मुकुटमणी म्हणजे संत श्री ज्ञानेश्वर. एका ठिकाणी सेना महाराज ज्ञानेश्वरांबद्दल म्हणतात की विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानदेवांचं चरित्र माहीत नाही असं महाराष्ट्रात कोणी सापडणार नाहीच. आज आपण त्यांच्या चरित्राचा एक संक्षिप्त आढावा घेऊया. कारण मंडळी, संतांचं चरित्र आपण कितीही वेळा वाचलं तरी दरवेळी असं वाटतं की ते आपल्याला एक नवीच दृष्टी देत असतं. तर आज आपण ज्ञानदेवांच्या चरित्राचा संक्षिप्त आढावा घेऊया. तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण जवळच्या आपेगावचे हरिहरपंत कुलकर्णी यांच्यापासून ज्ञानदेवांच्या घराण्याची जी परंपरा आहे ती सुरू होते किंवा त्यापासून ज्ञात आहे. याच घराण्यात पुढे त्र्यंबकपंत म्हणजेच ज्ञानदेवांचे आजोबा हे अतिशय सात्विक वृत्तीचे होते, अतिशय सदाचारी वृत्तीचे होते आणि त्यांना गोरक्षनाथांची दीक्षा मिळाली होती. तर गोरक्षनाथांचे ते शिष्य होते. अशा रीतीने नाथ संप्रदाय हा ज्ञानदेवांच्या घराण्यात त्र्यंबकपंतांपासूनच होता आणि मग पुढे निवृत्तीनाथांनाही गहिनीनाथांपासून दीक्षा मिळाली आहे. तर अशी नाथपंथाची परंपरा ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत सांगितलेली आहे. ती आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव अशा या परंपरेचा उल्लेखही त्यांनी केलेला आहे. तर अशा या त्र्यंबकपंतांचे पुत्र ते म्हणजे गोविंदपंत.
आणि गोविंदपंतांची पत्नी मीराबाई. तर या गोविंदपंतांना वयाच्या अतिशय उशिरा म्हणजे जवळजवळ उतार वयात असा एकच पुत्र झाला. त्याचे नाव विठ्ठलपंत, ते म्हणजे ज्ञानदेवांचे वडील. आता एकुलत्या एका या मुलाच्या शिक्षणाची गोविंदपंतांनी अतिशय योग्य काळजी घेतलेली आहे. त्या काळचे जे अतिशय नावाजलेलं विद्यापीठ पैठण, इथे मामाकडे म्हणजेच कृष्णाजीपंत देवकुळे यांच्याकडे विठ्ठलपंतांचे शिक्षण झालेले आहे. तर त्या ठिकाणी पैठण येथे राहून त्यांनी जवळजवळ 12 वर्षे वेद, शास्त्र, पुराण, दर्शन यांचा अतिशय प्रगाढ असा अभ्यास केला. आणि मग हा अभ्यास पूर्ण झाल्यावर त्या काळच्या त्या पद्धतीला अनुसरून त्यांनी तीर्थयात्रेला प्रारंभ केलेला आहे. तर ही तीर्थयात्रा अर्थातच त्या काळची तीर्थयात्रा म्हणजे कुठलंही वाहन नाही आणि खऱ्या अर्थाने ज्याला म्हणतात तीर्थयात्रा यात्रा ती पायी अशी घनदाट अरण्यातून अशी फार करावी लागत असे. तर ती यात्रा विठ्ठलपंतांनी आरंभिली आणि मग उत्तरेकडून ती यात्रा सुरू केली. त्यानंतर उत्तरेकडचा भाग भगत तिथून भेटी देत देत तिथून ते दक्षिणेकडच्याकडे जाण्याच्या मार्गात आळंदीला येऊन थांबले. तर आळंदीला सिद्धेश्वराचं मंदिर आहे. सिद्धेश्वराचं हे देऊळ, त्याच्या समोर एक पिंपळ आहे अश्वत्थ, जो अजूनही तिथे आहे. असं अगदी त्याचा अगदीच लेटेस्ट फोटो आहे हा. तर तो जो अश्वत्थ वृक्ष आहे, सुवर्ण पिंपळ ज्याला म्हणतात, त्याच्या पारावर ते असे चिंतन करत बसले होते. तर त्या गावचे अजून एक कुलकर्णी म्हणजे सिद्धोपंत कुलकर्णी यांनी हे त्यांना जाऊन भेटले. त्यांचे ती शांत मुद्रा आणि तेजस्वी रूप पाहून त्यांना अतिशय छान वाटले आणि मग त्यांनी विठ्ठलपंतांना आपल्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं. तर खरं म्हणजे सिद्धोपंतांची घरी एक रुक्मिणी नावाची मुलगी देखील होती. तर आपल्या मुलीसाठी हा वर अतिशय योग्य आहे असाही विचार तेव्हा त्यांच्या मनात आला असेलच. आणि सिद्धोपंतांचं ते वागणं ज्ञानसंपन्नांना पाहून ते खरोखर प्रभावित झाले आणि त्यांनी हा प्रस्ताव विठ्ठलपंतांसमोर मांडला. परंतु विठ्ठलपंत हे मुळातच वैरागी वृत्तीचे होते. त्यांनी या लग्नाला नकार दिला सुरुवातीला. परंतु नामदेवांच्या अभंगात असा उल्लेख आहे की त्या रात्रीच प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांना दृष्टांत दिला, दर्शन दिलं स्वप्नात आणि सांगितलं की हा जो संबंध जुळणार आहे तो पुढे खूप चांगलं वळण घेणारा ठरणार आहे, त्यामुळे तू नाही म्हणू नकोस. तर मग अशा पद्धतीने पांडुरंगांचा हा जो आदेश मिळाल्यावर विठ्ठलपंतांनी त्या लग्नाला होकार दिला आणि विठ्ठलपंत आणि रुक्माईचा विवाह पार पडला. विवाहानंतरही विठ्ठलपंतांनी आपली ती राहिलेली यात्रा पूर्ण केलीच होती. तर मग विवाहानंतर काही काळ त्यांनी ते आपेगावमध्ये आपल्या मातापित्यांसोबत अतिशय चांगला घालवला आहे. मातापित्यांच्या तशी ते वैरागी वृत्तीचे होतेच, पण मातापित्यांच्या निधनानंतरही मग त्यांचं संसारात फारसं चित्त रमेना. ते रखुमाईकडे आपले सारखी संन्यास घेण्याची आज्ञा मागू लागले. गृहस्थाश्रमी माणसाला असं एकदम गृहस्थाश्रम सोडून जाता येत नाही. त्याला जे ऋण असतात, मातृपितृ ऋण, पत्नी ऋण, पुत्र ऋण, हे सगळे पार पाडल्याशिवाय किंवा त्यांची आज्ञा असल्याशिवाय जाता येत नाही. त्यामुळे ते रुक्मिणीला आज्ञा मागू लागले आणि रुक्मिणीबाई अर्थातच कुठली स्त्री त्याला त्या विचाराला होकार देणं कठीणच. पण मग विठ्ठलपंतांचं मन बदलावं म्हणून मग रुक्माई आणि विठ्ठलपंत आळंदीला सिद्धोपंतांकडे येऊनच राहू लागले. परंतु विठ्ठलपंतांच्या वृत्तीत काही फरक पडेना. शेवटी असं सारखं विचारल्यावर एक दिवस अनावधानानेच रुक्माईने जा असे म्हटले आणि ती पडत्या फळाची आज्ञा घेऊन आपले विठ्ठलपंत काशीला जाऊन श्रीपाद स्वामींच्या मठात ते चैतन्याश्रम या नावाने त्यांनी संन्यासाश्रमात प्रवेश केला. आता संन्यासाश्रम म्हणजे ही सगळ्यात शेवटची पायरी आयुष्याची आणि ती त्या पायरीवर मनुष्य जाणं म्हणजे सगळं पूर्णपणे मागचा जन्म पूर्णपणे विसरून जाणं आणि नव्या जन्मात ते पदार्पण आहे असं.
त्यामुळे त्या ठिकाणी नामकरणही दुसरं गुरु जे देतात ते नामकरणही वेगळं होतं. त्यानुसार त्यांचं ते नामकरण झालं चैतन्य आश्रम या नावाने. आणि मग योगायोग असा की तेच गुरु श्रीपाद स्वामी चैतन्याश्रमांनी त्यांच्या आपल्या सद्वर्ताने त्यांची हे संपादन केलीच होती. तर त्यांच्यावर हा पूर्ण आश्रमाची जबाबदारी टाकून श्रीपाद स्वामी सुद्धा भ्रमणासाठी निघाले, यात्रेसाठी निघाले. आणि योगायोगाने ह्याच आळंदीला सिद्धेश्वराच्या देवळासमोर ह्याच अश्वत्थ वृक्षाखाली त्या पारावर ते बसले. आता सिद्धयोगी गावात आला म्हटल्यावर बरेच लोक येऊन त्यांचे दर्शन अर्थातच घेतातच. तर त्यापैकीच एक होत्या रुक्माई. आणि रुक्माईने विठ्ठलपंत गेल्यापासून सिद्धेश्वराला प्रदक्षिणा घालण्याचं एक कडक व्रतही अंगीकारलं होतं. तर त्या परिसरात रुक्माईने त्यांना बघितलं आणि त्या नमस्कार करण्यासाठी श्रीपाद स्वामींना नमस्कार करण्यासाठी गेल्या. श्रीपाद स्वामींनी त्यांना पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. त्यावेळी रुक्माईंनी अतिशय खिन्नपणे विचारले, महाराज, हा आशीर्वाद या जन्मासाठी आहे की पुढच्या जन्मासाठी? आता त्यांचे हे उद्गार ऐकल्यावर श्रीपाद स्वामी एकदम सरकले आणि मग ते म्हणाले की असे का विचारते आहेस? म्हणून मग त्यांनी त्यांची सगळी हकीकत जाणून घेतली आणि त्यांच्या मनाला एकदम उलगडा झाला की आपल्या आश्रमात जो चैतन्य आश्रम आहे ना, तोच ह्या रुक्मिणीचा पती असला पाहिजे. त्यांनी तडक पुढची जी आपली तीर्थयात्रा आहे ती रद्द केली आणि मग ते तडक त्या आपल्या आश्रमात गेले आणि विठ्ठलपंतांना त्यांनी जाऊन म्हणजे विचारले की तू मला सांगितली होती की मला कुठलेही पाश नाहीत, तर हे सगळे कसे तू मागे सोडून आलास? मग आता पुन्हा तू जाऊन ती सगळी तुझी कर्तव्य पूर्ण केली पाहिजेत आणि मग पुन्हा या आश्रमात पुन्हा संन्यासाश्रमाचा नंतर विचार कर. तर अशा प्रकारे गुरुच्या आज्ञेने विठ्ठलपंतांनी पुन्हा मग गृहस्थाश्रमाचा स्वीकार करण्यासाठी आळंदीला ते परत आले. अर्थातच घरच्या सगळ्यांना आनंद झाला, परंतु विठ्ठलपंतांचं हे आचरण धर्माला त्यावेळच्या मान्य नव्हतं. खरं तर म्हणजे संन्यासाश्रम हा म्हणजे वरचा वर्ग आणि वरच्या वर्गातून पुन्हा खालच्या वर्गात येण्याची ही घटनाच मुळी सगळ्यात पहिल्यांदा घडली होती. त्यामुळे त्यांना गृहस्थाश्रमात परत घ्यावं की नाही याविषयी धर्माचाच म्हणजे विचार, धर्मामध्ये कुठलाही आधार त्याला सापडत नव्हता धर्ममार्तंडांना. त्यामुळे त्यांना विठ्ठलपंत आणि रुक्माईला धर्माबाहेर करण्यात आलं. थोडक्यात म्हणजे त्यांना वाळीत टाकण्यात आलं आणि कुठलेही सगळ्या प्रकारचे अधिकार काढून घेण्यात आले त्यांच्याकडून. मग विठ्ठलपंत रुक्माई मग आळंदीपासूनच दूर असं एकांतात असलेल्या अशा सिद्धवेट या ठिकाणी जाऊन ते राहिलेले आहेत. आणि आपली संसाराची जी कर्तव्य ती विठ्ठलपंतांनी योग्य प्रकारे पार पाडायला सुरुवातही केली होती. आणि मग त्यांना 4 मुलांचा जन्म, त्या अलौकिक जे मुलं आपण त्यांच्याबद्दल बोलतो त्यांचा जन्म झालेला आहे. तर त्यांचा पहिला निवृत्ती, त्यावेळी ते नाथ व्हायचे होते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई, आणि यांचा असा 2-2 वर्षांच्या अंतराने जन्म झालेला आहे. त्यापुढे त्यांचे समाधी स्थळ देखील इथे मी लिहिलेले आहेत कंसामध्ये. तर अशा या दिव्य मुलांचा जन्म झाला आणि त्यांचं जे वेदशास्त्र याचं जे शिक्षण आहे ते सगळं विठ्ठलपंतांच्याच देखरेखीखाली व्हायला लागलं होतं. आणि ती जन्मतःच म्हणजे परतत्वाचा अंश असलेली बालके होती, त्यामुळे ती जन्मतःच अतिशय कुशाग्र आणि अलौकिक होती. आता मधल्या काळामध्ये मग त्या दरम्यान अजून एक अशी घटना घडली की विठ्ठलपंत आपल्या कुटुंबासमवेत तीर्थयात्रेला किंवा अशी यात्रा करण्यास जात होते वरचेवर. तर एके ठिकाणी एकदा त्र्यंबकेश्वरला असताना ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा घालत असताना या कुटुंबासमोर अचानक एक ढाण्या वाघ येऊन थांबला. तो वाघ समोर आलेला पाहून अर्थातच पळापळ सुरू झाली आणि सगळेजण चारही दिशांनी विखुरले. मग एकटे निवृत्तीनाथ वाघापासून आपला जीव वाचवण्यासाठी तिथे जवळच एक गुहा होती, त्या गुहेमध्ये त्यांनी आश्रय घेतला.
आणि त्या गुहेमध्ये त्यांनी पाहिले तर तिथे एक सिद्ध पुरुष बसले होते आणि ते होते गहिनीनाथ. तर त्या गहिनीनाथ असे डोळे लावून बसले होते आणि आणि निवृत्तीने त्या वाघापासून वाचण्यासाठी जाऊन त्यांच्या मांडीवर असे डोके ठेवले. तर त्या अ, अ, निवृत्तीनाथांनी त्यांच्या डोक्यावर असा हात ठेवला आणि जी नाथ संप्रदायात ज्याला म्हणतात, की शक्ती संक्रमण नाथ संप्रदायाचा जो दंश असा असा त्याचा म्हणजे एक वाक्य एक शब्द वापरला जातो. तो त्यांना त्या ठिकाणी घडला आणि ते शक्ती संक्रमण अ, ते निवृत्तीनाथांकडे झालं आणि त्यांना गहिनीनाथांचा तो अनुग्रह झाला आणि ते त्यांचा नाथ संप्रदायात तत्वज्ञानाचा अंगीकार नाथ संप्रदायात त्यांचा प्रवेश झाला, अशी ती कथा आहे. आणि मग काही दिवस त्यांनी त्या गुहेतच काढले आणि मग त्यानंतर ते पुढे परत आळंदीला परत आलेले आहेत. तर अर्थातच गेलेला मुलगा म्हणजे अशी कल्पना केली होती, तो मुलगा परत आला म्हणून घरी पण सगळ्यांना आनंद झाला. त्या दरम्यान इकडे पण काही घडामोडी अशा घडल्या होत्या, की मुलांचं मौंजी बंधनाचं वय झालं म्हणून विठ्ठलपंतांनी आपल्या मुलांच्या मौंजी कराव्यात अशी विनंती आळंदीच्या धर्मपीठाला केली. परंतु संन्याशाची मुलं हाच मुळी एक धर्मबाह्य प्रकार. मग त्यांना पुन्हा बाकीचे धर्माचे अधिकार देणं हे काही धर्मातच बसत नाही असं कारण देऊन ते म्हणाले, की आळंदीचे जे धर्ममार्तंड होते ते म्हणाले, तुम्ही पैठणला जाऊन तुम्हाला तिथून ते शुद्धीपत्र म्हणा किंवा ती संमती आणावी लागेल. तर मग विठ्ठलपंतांनी तेही करायचं ठरवले आणि ते पैठणची जे धर्मपीठ होतं ते त्यावेळी मध्यवर्ती असं मोठं समजलं जात होतं. तर त्या ठिकाणी जाऊनही त्यांनी आपली म्हणजे आपली उपाय मागितला, की ह्या अशा माझ्या मुलांच्या मुंजी करायच्यात आणि आता हे धर्मबाह्य ठरवलंय, तर तुम्ही यावर काहीतरी मला मार्ग सांगा. कुठलंही प्रायश्चित असेल ते मी घ्यायला तयार आहे. पण माझ्या मुलांना पुन्हा एकदा धर्मात येण्याचा अधिकार द्या. परंतु पैठणच्या धर्ममार्तंडांनीही त्यांचं हे जे त्यांना धर्मात येण्याचा अधिकार नाकारला. त्याला शास्त्रात आधारच नाही असं सगळ्यांचं म्हणणं होतं. खरं तर शास्त्र कुठल्याही प्रकारचं शास्त्र हे मानवाच्या कल्याणासाठीच असावं आणि शास्त्राचा अतिरेक झाला म्हणजे काय होतं याचं हे एक मोठं उदाहरण असावं. तर पण तरी देखील शास्त्रांनी त्यांचा तो अधिकार धर्मशास्त्रांनी अमान्य केला आणि यासाठी तुम्हाला एकच प्रायश्चित आहे, ते म्हणजे देहांत प्रायश्चित असं सांगितलं. आता विठ्ठलपंत आणि रुक्माईनी तेही स्वीकारलं. आपल्यानंतर तरी आपल्या मुलांचा हा छळ थांबेल आणि त्यांना धर्माचा अधिकार मिळेल हा विचार करून त्यांनी तेही मान्य केलं आणि एका सकाळी मुलं झोपेतच असताना एका सकाळी ते घर सोडून निघाले आणि त्रिवेणी संगमात त्यांनी आपला देह विसर्जित केला आणि ते प्रायश्चित्त घेतलं. पण इकडे जेव्हा मुलं उठली तेव्हा अर्थातच त्यांना अतिशय शोक अनावर झाला आणि मातापित्यांचा वियोग खरोखर त्यांना अनावर झाला. परंतु आता आपल्या पित्यांनी ज्या कारणासाठी हे देहांत प्रायश्चित घेतलंय ते आपल्यासाठी, तर त्यांना ते आपण काम पूर्ण करू असं ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांना समजावलं. ज्ञानदेवांच्या साहित्यातील प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते, की ते समजून सांग की धर्मबाह्य आचरण योग्य नाही, जे धर्माला मान्य ते केलं पाहिजे असं त्यांनी निवृत्तीनाथांना सांगताना ते म्हणतात, कुळीचा कुलधर्म अवश्य पाहावा, अनाचार सर्वथा करू नये. ज्ञानदेव म्हणे ऐकाजी निवृत्ती ऐसी आहे पद्धती शास्त्री. म्हणजे ज्या शास्त्रांनी त्यांना एवढा त्रास दिला, एवढा त्यांचे माता पिता हिरावून घेतले त्यांच्याकडून, ते शास्त्र मानण्यात ज्ञानदेव पुन्हा त्या शास्त्राप्रमाणेच चालावं असं ते सांगतात. म्हणजे कोणाविषयी त्यांच्या मनात कुठलीही तक्रार नाही आहे. तर ते
ते ते ऐकून मग सगळी भावंड पुन्हा एकदा पैठणला गेलेली आहेत आणि त्यांनी तिथे शुद्धीपत्र मागितले आहे. मग त्या ठिकाणी वेदशास्त्र यावर चर्चा, प्रतिवाद, वाद झाले आणि या भावंडांची अलौकिकता पाहून सगळे तिथले धर्ममार्तंड स्तिमित झाले होते. परंतु काय संन्याशाच्या मुलंच मुळी धर्मबाह्य, तर त्यांचं हे ज्ञानही आपण कसं अ, अ, कसं मान्य करणार? हा जो एक ताठा किंवा अभिमान आहे तो काही त्यांची म्हणजे त्यांना सोडेना त्यांची पाठ आणि त्यांनी या मुलांना म्हणजे त्यांचा वाद, प्रतिवाद, चर्चाही अमान्य केली आणि एवढंच नाही तर त्यांची टिंगल-टवाळणी त्यांच्या नावावरून सुरू केली. मग या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना आठवतच असेल तो रेड्यामुखी वेद वदवण्याचा जो चमत्कार आहे, तो ज्ञानदेवांनी केलेला आहे. म्हणजे एक रेडा तिथे रस्त्याने चालला होता, तर त्याचंही नाव ज्ञाना, मग तुझंही नाव ज्ञाना, तर मग तोही म्हणेल का तू म्हणतो तसे वेद? असं कोणीतरी विचारलं. तर का नाही म्हणणार? म्हणून ज्ञानदेवांनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याच्या मुखी वेद वदवून घेतले आहेत. आता अर्थात हे खरंच घडलं का? याविषयी सुद्धा काही जण आक्षेप म्हणजे शंका व्यक्त करतात. परंतु ज्ञानेश्वरीत आणि गीतेतही हे तत्व सांगितलंय की ब्रह्म एकच आहे. आत्ताच आपण समर्थांचे पण मनाच्या श्लोकातही हेच वाचलंच, की ब्रह्म हे एकच आहे. ब्रह्मतत्व रूप बदलली असली तरी ब्रह्म हे एकच आहे. हे ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीत सांगितलं आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरांनी जे केलेले जे चमत्कार आहेत आपल्या जीवनचरित्रामध्ये, म्हणजे मग तो भिंत चालवण्याचा, चांगदेवांना भेटण्यासाठी जी भिंत चालवत नेली तो असो, किंवा मग मुक्ताईला ते खापर मांडे भाजण्यासाठी खापर कोणी दिलं नाही म्हणून तिची जी निराशा घालवण्यासाठी ज्ञानदेवांनी स्वतः जठराग्नी तो आपला तापवून आपली पाठ गरम केली आहे आणि त्यावर मुक्ताईने मग ते मांडे भाजलेले आहेत. तर असे जे काही चमत्कार घडलेले आहेत ते ज्ञानदेवांनी केले आहेत आणि ते खरं तर योगसिद्ध होते, योगसिद्ध पुरुष होते. तेवढा त्यांचा योगामधला अधिकार होता. त्यामुळे ते सगळे चमत्कार खरे असतील हे, आणि मुख्य म्हणजे त्यांनी त्यांच्या साहित्यातही ठिकठिकाणी ब्रह्माचं हे ऐक्य सांगितलेलं आहे. त्यामुळे ते खरे असतील हे मानायला हरकत नाही. तर मग अशा या मुलांचं अलौकिकत्व पाहून पैठणच्या म्हणजे त्यांच्या गर्वाचा निराश झालाच पैठणच्या धर्ममार्तंडाचा, आणि त्यांनी या मुलांना डोक्यावर घेऊन ते अक्षरशः नाचले आणि मग ते म्हणाले, हे परलोकीचे तारू देवत्रय यासी, प्रायश्चित्त काय यासी द्यावे कोणी. हे असे परलोकीचे आपल्याला ताराव्यास आलेले आहेत, तर त्यांना आपण कोण प्रायश्चित्त देणारे, आपण कोण? तर मग असा त्यांचा तो सर्वांनी शेवटी एकमुखाने मान्य केली आहे की ही अलौकिक बालकं आहेत आणि मग त्यांना तिथेच राहण्याची विनंती केली. काही दिवस 4 महिने ज्ञानदेव तिथे राहिलेले आहेत आणि त्यांनी तिथे वेदशास्त्र यावर निरूपण, प्रवचन करून तिथल्या सर्व लोकांची मनं जिंकलेली आहे. त्यांना अतिशय म्हणजे समाधान दिलेलं आहे ते 4 महिन्यात. त्यानंतर पुन्हा फिरत ते नेवासे येथे आले आणि मग गुरु निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना सांगितलं की तुझ्या आयुष्याचं जे प्रयोजन आहे ते म्हणजे हे जे गीता तत्व आहे ते तू सर्वसामान्यांना समजेल अशा प्राकृत मराठी बोलीमध्ये आण, लोकांना सांग. तर ते ज्ञानेश्वरांनी जे काम केलेलं आहे ते त्यांनी नेवासे येथे ज्ञानेश्वरीचं लेखन केलं आहे. सच्चिदानंद बाबा दरे लेखकू झाला असा त्यामध्ये उल्लेख आहे. तर ते सच्चिदानंद बाबा जे आहेत त्यांना देखील त्यांनी त्यांच्याविषयी पण अशी एक कथा आहे की त्यांना देखील जिवंत केलेले आहे, म्हणजे मृत्यूच्या शय्येवरून परत आणलेले आहे तर ते लेखक झाले आणि ज्ञानेश्वरी हा भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथाचं तेथे निवासी ते लेखन झालेलं आहे. आता ज्ञानदेवांनी जे सगळे ग्रंथ लिहिले ते इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्या प्रत्येक ग्रंथामध्ये एक वेगळं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरी जी आहे ती साधकांसाठी गीतेचं तत्वज्ञान त्यामध्ये मराठीत सांगितलेलं आहे. त्यांनी अतिशय रसाळपणे असं सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर अमृतानुभव
हाही आपले गुरु निवृत्तीनाथ यांच्या आज्ञेवरूनच त्यांनी हाही ग्रंथ लिहिलाय, की तू सर्वसामान्यांना तर तो अनुभव सांगितला, पण तुला तो अनुभव, आत्मतत्वाचा जो अनुभव तो कसा आलेला आहे, हे तू लिही. असं गुरूंनी सांगितलं. आणि अमृतानुभव हा जो आहे सिद्धांसाठी तो म्हणजे सिद्धांसाठी असा तो मानला जातो, असा तो ग्रंथ आहे. तर त्यानंतर चांगदेव पासष्टी. अ, च चांगदेव आपले 1400 वर्षाचे चांगदेव, त्यांना जेव्हा हे कळेना, की या ज्ञानदेवांना पत्र लिहिताना ज्ञानेश्वरांना आपण हे मोठे त्यांना नमस्कार लिहावा की आशीर्वाद? कर्तृत्वाने मोठे आहेत आणि वयाने लहान आहेत, पण त्यांना नमस्कार लिहावा की आशीर्वाद? असा जेव्हा प्रश्न पडला, तेव्हा त्यांनी कोरा कागद पाठवला आणि त्या कोऱ्या कागदावर मग ज्ञानदेवांनी चांगदेवांना एक म्हणजे उपदेशपर म्हणा किंवा ते तत्वज्ञान जे आहे ते उलगडून सांगितलेलं आहे. चांगदेव अनेक अशा कूट रचना या चांगदेव बासष्टीमध्ये आहे. तर तो योग्यान करता आहे, ती भाषा योग्यांची समजेल असा विचार करून ते लिहिलेलं आहे. या सगळ्या ग्रंथांचा आपण आढावा पुढच्या सत्रांमध्ये घेऊच, एकेका सत्रांमध्ये. त्यानंतर हरिपाठ हा सर्वसामान्यांसाठी, सर्वसामान्यांना आजही सर्वसामान्य वारकऱ्यांच्या आयुष्यातला अतिशय अविभाज्य असा भाग आहे, तो म्हणजे हरिपाठ. आणि प्रातस्मरणीय असं हरिपाठाचे अभंग असतात, ते अजूनही वारकरी म्हटल्याशिवाय त्यांची सकाळ सुरू होत नाही. आणि त्याचप्रमाणे इतर स्फुटकाव्य आणि विशेषतः त्यांच्या विराण्या, त्या विराण्या आपण सगळे ऐकत असतो लता मंगेशकरांच्या स्वरातून, हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतातून. त्याही अतिशय सुंदर अगदी अशा विराण्या आहेत, त्या ज्ञानदेवांनी लिहिलेल्या आहेत. त्याचाही आपण परामर्श घेणार आहोत. तर अशी सगळी ग्रंथसंपदा जी आहे ती ज्ञानदेवांनी अशी विपुल लिहिलेली आहे. आणि त्यानंतर ती लिहून झाल्यावर नामदेवांसोबत हा सगळा ज्ञानदेवांचं जे चरित्र आहे, तो भाग सगळा नामदेवांच्या अभंगात नामदेवांनीच लिहून ठेवलेला आहे. तर त्यांनी आदी आणि तीर्थावळी आणि पुढचा समाधी असा जो 3 भागात ज्ञानेश्वरांचं जे चरित्र लिहिलं आहे, त्यामध्ये नामदेवांसोबत त्यांनी तीर्थयात्रा केली आहे नंतर. तर ही तीर्थयात्रा म्हणजे दोन अलौकिक व्यक्तिमत्व, 2 अलौकिक संतांचा तो संवाद आहे. आणि या तीर्थयात्रेत खरं तर ज्ञानदेवांचा मार्ग जो होता तो योग मार्ग आणि नामदेवांचा जो होता तो भक्ती मार्ग. तर ह्या दोघांची योग मार्ग आणि भक्ती मार्गावर झालेली ती चर्चा म्हणजे त्यांचा तो प्रवास आहे. तर या प्रवासात नामदेवांना 8 प्रश्न विचारले भक्ती मार्गाशी संबंधित. तर त्याही प्रश्नांचा असा उहापोह त्या नामदेवांनी असा करून ठेवलेला आहे. आणि त्यानंतर तीर्थयात्रेहून परत आल्यावर त्यांनी आपली जी समाधी घेण्याची इच्छा आपले गुरु निवृत्तीनाथ यांच्याजवळ बोलून दाखवली. आणि मग म्हटल्याप्रमाणे इसवी सन 1296 मध्ये त्यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे आपल्या अवताराची म्हणजे संजीवन समाधी आहे ती अजून ज्ञानदेव अजून आहेत असे म्हणता येईल. आणि कारण काही वर्षांनी नंतर एकनाथांना त्यांनी स्वप्नात दृष्टांत दिला की त्या समाधीच्या आत जे अजान वृक्षांच्या ज्या मुळ्या पोचलेल्या आहेत त्या माझ्या गळ्याशी येत आहेत आणि संजीवन त्या काही मला दूर करता येत नाही, तेव्हा तू येऊन त्या दूर कर. तर मग एकनाथांनी जाऊन त्या समाधीचा समोरचा जी शिळा ती आहे ती बाजूला करून आतमध्ये जाऊन त्या ज्या अजान वृक्षांच्या मुळ्या आहेत त्या दूर केलेल्या आहेत असे एकनाथांनी. तर अशा प्रकारे हे जे अलौकिकत्व आहे ते अजूनही आपल्या सगळ्यांच्या ते म्हणजे वास करत आहे असं म्हणता येईल. तर ज्ञानदेव महाराजांनी जी ग्रंथसंपदा लिहिली त्याचप्रमाणे त्यांच्या भावंडांनीही काही रचना केल्या आहेत. म्हणजे निवृत्तीनाथांनी त्यांच्याही रचना काही सापडतात आणि सोपानदेवांच्याही रचना हरिपाठामध्ये काही सापडतात. आणि त्याचप्रमाणे मुक्ताईनी केलेल्या रचना ह्या जास्त लक्षवेधी म्हणजे अशा आहेत असं मला वाटतं. तर मुक्ताई ही ज्ञानदेवांच्याच तोडीचा अधिकार असलेली वारकरी संप्रदायात तर तिला चित्कला किंवा आदिमाया असे संबोधतात.
तर त्या मुक्ताईने देखील चांगदेवांना चांगदेवांची 14 वर्षाची मुक्ताई 1400 वर्षाच्या त्या चांगदेवांची गुरु झालेली आहे. त्याचप्रमाणे विसोबा खेचरचीही ती गुरु झालेली आहे. नामदेवांचंही एका ठिकाणी गर्वहरण त्यांनी केल्याचा एक प्रसंग आहे की ही भावंड जेव्हा या नामदेवांना भेटायला गेली होती तेव्हा सगळ्यांनी नामदेवांना वाकून नमस्कार केला आणि नामदेवांनी मात्र उलटून नमस्कार केला नाही. त्यावेळेला मुक्ताई मात्र त्या अतिशय बोलण्यात असे फटकळ आणि परखड होत्या. म्हणजे तर त्या म्हणाल्या की मी नाही करणार नमस्कार त्यांनी. तर मग अशा त्यावेळी आणि तसंच एक ती गोरोबा कुंभारांची पण कथा आहे की सगळ्यांनी कोणाचं मडकं कच्चं आहे हे बघायसाठी त्यांनी त्यांच्या डोक्यावर असं हे केलेलं आहे, असं ठोकून पाहिलेलं आहे. पण नामदेवांनी मात्र त्यावेळी आपल्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा ताई म्हणाल्या की मडके कच्चे आहे. तर अशा प्रकारे नामदेवांचाही त्यांनी असा ज्याला म्हणतात अभिमानाचा हे केलेला आहे, निराकरण अभिमान त्यांचा घावलेला आहे, गर्व परिहार केलेला आहे असं म्हणता येईल. तर त्या मुक्ताईचे हे जे ताटीचे अभंग आहे त्याविषयीची कथा ही आपल्या सगळ्यांना माहीत आहेच की ज्ञानदेव आणि त्यांचे हे ताटीचे अभंग अनेक अर्थांनी मला महत्वाचे वाटतात. तर ते कसे, तर पहिले यामागची थोडी पार्श्वभूमी सांगते लक्षात येण्यासाठी की हे जेव्हा सिद्धबेटावर राहत होते हे सगळे मुलं तेव्हा कोरांना मागून म्हणजे कोरडी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करायचे. तर ज्ञानदेव एकदा असेच कोरांना मागायला बाहेर पडले. तर त्या ठिकाणी लोकांनी त्यांची टवाळकी केली. भिक्षा तर दिली नाहीच, पण त्यांच्या झोळीत काही दगड काटे असे टाकलेले आहेत. तर त्यावेळी ज्ञानदेव अतिशय खिन्न झाले. खरं तर अतिशय स्थितप्रज्ञ असा योगी तो, परंतु त्यांनाही अतिशय दुःख झाले लोकांच्या वागण्याचे. आणि मग ते येऊन परत त्यांनी आपल्या घरात येऊन ती जी ताटी आहे म्हणजे ते दार आहे जे झोपडीचे ते बंद करून ठेवले. मात्र मग ते पाहून मात्र मुक्ताई आली आणि त्यांना समजूत घालायला त्यांची गेली. मुक्ताई त्यावेळी म्हणजे वयाचा कुठे निश्चित उल्लेख नाही, पण जेव्हा ते मुलं सिद्धबेटाला राहत होते सगळे तेव्हा ते साधारण मुक्ताई 8 वर्षाची, ज्ञानदेव 12 वर्षाचे असतील असं अंदाज आहे. पण त्यांच्यात 4 वर्षाचं अंतर, 4 वर्षांनी लहान अशी मुक्ताई. आणि तर ती मुक्ताई ज्ञानदेवांनाची समजूत घालायला जाते आहे आणि ती कोणत्या शब्दात हे खरं तर वाचण्यासारखं आहे. आणि हे अनेक अर्थांनी हे ताटीचे अभंग महत्वाचे हे मी म्हटलं ते म्हणजे की हा 2 बहीण भावांमधला संवाद आहे. म्हणजे बहिणीने भावाची घातलेली समजूत तर आहेच, त्याचप्रमाणे 2 गुरुबंधू आणि भगिनीमधला संवाद आहे. या दोघंही दोघांचेही गुरु निवृत्तीनाथ. आणि आपल्याला असं वाटेल की निवृत्तीनाथांनी आपल्या भावांनाच अनुग्रह दिला किंवा आपल्या भावांनाच नाथ संप्रदायाची दीक्षा दिली, परंतु ते तेवढ्या तोडीचे होते, ते भावंडही तेवढ्या तोडीचे होते, म्हणून गुरुनी त्यांची शिष्य म्हणून निवड केली. हाही एक मोठा भाग इथे लक्षात घेण्यासारखा आहे. केवळ भावंड होते म्हणून ते तसं घडलेलं नाहीये. तर तो जो अधिकार आहे तो या ताटीच्या अभंगातून दिसून येतो. त्याचप्रमाणे हा योग्याशी झालेला संवाद आहे. म्हणजे मुक्ताईचा देखील अधिकार त्या अध्यात्माच्या प्रांतात तेवढाच थोर होता आणि तो 2 योग्यांमधला हा जो झालेला संवाद आहे तोही आहे. तर अशा अर्थाने ताटीचे अभंग हे पहिल्यांदा म्हणजे खूप आधी रचल्या गेलेले आहेत असे म्हणता येईल. तर त्या अभंगामध्ये मी हे 2 अभंग उदाहरणादाखल वाचते आणि आपण आजचं सत्र इथे या अभंगांवरच असं थांबवूया आणि पुढच्या सत्रांमध्ये मग त्यांच्या इतर ज्ञानदेवांच्या साहित्याचा आढावा घेऊया. तर या ताटीच्या अभंगामध्ये संत मुक्ताबाई म्हणतात, योगी पावन मनाचा. योग्यांची लक्षणं त्यांनी या सगळ्या अभंगांमध्ये सांगितले. योगी कसा असावा, रागवून म्हणजे ज्ञानदेव थोडेसे खिन्न होऊन बसले होते. तर तो योगी कसा असावा याचं सुंदर वर्णन मुक्ताईंनी या अभंगात केलेलं आहे. ते जरूर मुळातूनच वाचाल. योगी पावन मनाचा. आता योगी हा शब्द मुक्ताईंनी ज्ञानदेवांसाठी पहिल्यांदा जी पदवी ती मुक्ताईंनी दिलेली आहे असं म्हटल्यास म्हणजे वावगं ठरू नये.
योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी शब्द शस्त्रे झाली क्लेश संती मानवा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा. म्हणजे पहा किती त्या छोट्याशा मुक्ताईचे अधिकार आपण पाहून म्हणजे आपण सीमित होऊन जातो की विश्व हे जर वस्त्र मानलं तर ब्रह्मा त्याचा दोरा आहे आणि तो एकाच तत्वामध्ये सगळं विश्व गोवलेलं आहे. ताटी उघडत ज्ञानेश्वरा. आता हे सगळं ज्ञानदेवांना माहीत नव्हतं असा विश्वास आपला बसू शकत नाही. पण शेवटी सूर्यालाही कुठेतरी एकदा ना एकदा काजळी चढतेच, काही क्षणांसाठी का होईना. तशी ती काजळी दूर करणारं कोणीतरी हवं असतं. आणि ह्या म्हणजे आपल्या कुटुंबातही आपण कसं एकमेकांशी वागावं याचाही हा अतिशय सुंदर सुरेख परिपाठ आहे मुक्ताईचे अभंग. म्हणजे ती आठवण करून देणारं पुन्हा कोणीतरी हवं असतं. तर पुढे मुक्ताई म्हणतात, ब्रह्म जैसे तैशा परी आम्हा वडील भूते सारी. म्हणजे ही सगळी जी भूते म्हणजे हे जे सगळे भूतलावरचे सगळे जे सगळे आहेत जीव, ते सगळे ब्रह्माचा अंश आहे. म्हणजे ब्रह्म जसे आपल्यासाठी जो असा एवढा थोर आपण मानतो तशी ही सगळी आपल्यासाठी मोठी आहेत, आपल्यापेक्षा सगळी मोठी आहेत. ती आपण जरा म्हणतो आत्म्याचा प्रवास अनादिकालापासून चालत आलेला आहे, तशी हे सगळे आत्मे आपल्यासाठी फार थोर आहेत. तर हात आपला आपणा लागे, म्हणजे हे सगळे जर आपलेच आहेत तर त्यांचा आपल्याला असा राग येऊन चालेल का? हात आपला आपणा लागे त्याचा खेद करू नये. आपला हात आपल्याच हाताने जर आपल्याला मारला, आता असा अनुभव आपल्याला येतो ना हाताने मारल्याचा. म्हणजे भारतात डास मारताना एखाद्यास आलेला असेल सगळ्यांना. तर हात आपला आपणा लागे त्यावेळी आपण आपला हात दुसरा हात तोडून टाकतो का? तो आपलाच हात आहे, पण त्याचा छेद करू नये. जिभ दातानी चाविली कोणी बत्तीशी तोडिली. थोर दुखावले मन पुढे उदंड शहाणे. म्हणजे दुखावलेल्या मनातही ते पुढे जाऊन दुःख मिळाल्याशिवाय माणसाचं मन शहाणं होत नाही, हा विचार तुम्ही ध्यानात घ्यावा. त्याचप्रमाणे चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. आता चणे नुसते आपले साधे चणे फुटाणे आपल्याला खाताना किती त्रास होतो दातांना, आणि पण ब्रह्मपद जर मिळवायचं असेल तर लोखंडाचे चणे. म्हणजे अशी उपमा मुक्ताईने दिली आहे, चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. मन मारुनी उन्मन करा ताटी उघडत ज्ञानेश्वरा. मन मारुनी उन्मन करा. उन्मन म्हणजे लौकिकाच्या पलीकडे, जे सुखदुःखाच्या पार. तर त्या मनाला तुम्ही जरा शांत करा आणि पुन्हा लौकिकाच्या पलीकडे न्या आणि ती ताटी उघडा. ती जी मनाची तुमच्या जी ताटी बंद केली आहे, आता ही जर ताटी ज्ञानदेवांनी बंद करूनच ठेवली असती तर आपल्याला त्यांच्या एवढ्या सुंदर साहित्याचा कधी अनुभवच आला नसता. त्या अर्थाने हे ताटीचे अभंग मला फार अतिशय आणि सुंदर वाटले, समर्पक वाटले. तर अशा या अलौकिक भावंडांना खरोखर नमन आहे. आणि आजचं हे सत्र मी इथेच थांबवते. पुन्हा पुढच्या सत्रात आपण पुढचा भाग घेऊया. धन्यवाद. खूप फारच सुंदर शिल्पा. निशब्द करून टाकणारं ते चरित्र, आणि त्याहूनही तू खूप सुंदर पद्धतीने जसं तू म्हणालीस तसं की कितीही वेळा ते ऐकलेलं असेल तरी एक वेगळा दृष्टिकोन, एक वेगळी त्याच्यातली छटा तू आम्हाला दाखवलीस. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद शिल्पा. थँक्यू. फार सुरेख झालं, मनाला आणि मी फार एवढं मला विचारशील तर ही ऍक्टिव्हिटी सुरू करायची जेव्हा लक्षात आलं, म्हणजे डोक्यात आलं ना, तेव्हा मी म्हणजे सुजाता, उर्मिला, अनिरुद्ध, या सौरभ यांना विचारलं. पण मला तेव्हा माहिती नव्हतं की आपल्या कम्युनिटीमध्ये संतांच्या चरित्राचा आणि वाङ्मयाचा अभ्यास केलेली एवढी लोक आहेत. सो रिअली थँकफुल की आपलं अध्यात्मपीठ खूप छान चालू आहे आणि सगळे ऍडमिन्स खूप मेहनत घेत आहेत. आणि असे तुम्ही सगळेजण स्वतःहून पुढे येऊन ह्या गोष्टी सांगताय ना, आय एम रिअली हॅपी. मला फार आनंद झाला हे आज ऐकून. मी आज सगळं ऐकलं तू सांगितलेलं ते ऐकून. व्हेरी नाईस शिल्पा, व्हेरी नाईस.
खरंच खूप छान झालं. त्या निमित्ताने खूप सुंदर. सुंदर झालं चरित्र. आता अजून पुढच्या भागांची उत्सुकता आहे खूप. अप्रतिम अप्रतिम झालं खूपच शिल्पा. अप्रतिम. फारच सुंदर. आणि मुक्ताईचा रेफरन्स होता तो पण फार सुंदर होता. खूपच म्हणजे एकदम मन हे झालं, आनंदित शिल्पा भारावून गेलेली आहे. भारावून गेले. हो, प्रतिम. बरोबर आहे, बोलताना एकदम अप्रतिम. अप्रतिम. पुढच्या भागांची नक्कीच उत्सुकता आता अजून ताणल्या जाणार आहे, ह्याच्यात काही वादच नाही. पण शब्द फार छान वापरले होते. शब्द चांगले वापरले होते. खूप ऐकायला आवडलं. हे ज्ञानेश्वरमय झालेलं आहे सध्या घरातलं वातावरण. माझ्या पण खूप छान सगळं मला श्रेय आहे. नाही हे म्हणजे तपस्या आहे ही. त्यामुळे त्याचं म्हणजे त्या शब्दांमधून आणि भावांमधून ती प्रगट झाली. तू इतकं अभ्यास केला असशील असं माहितीही नव्हतं शिल्पा. फार सुरेख झालं. थँक्यू. धन्यवाद. लहानपणी ज्ञानेश्वरांचा एक मूवी बघितला होता, त्याच्यात ते गाणं होत होतं ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि आज पहिल्यांदा पुन्हा ते सगळ्या आठवणी आल्या आणि सगळं समोर चित्र उभं राहिलं. खूपच छान झालं एकदम. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट सेक्शन. जसं सुरुवातीला आपण स्वामी समर्थांचा नामजप केला, तसंच आपल्याच परिवारातील रेखा देवधर ह्यांच्या आयुष्यात सुद्धा त्यांना स्वतः त्यांच्या आयुष्यात त्यांनी तो कृपा प्रसाद, त्यांचे जे अनुभव आहेत ते आपल्याला आज त्या सांगणार आहेत. आणि त्यानंतर आपण सगळे मिळून म्यूटवर त्यांच्या बरोबर स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणूयात. हे जे गृहस्थ तुम्हाला फोटोमध्ये दिसतायत त्यांचं आता मला पहिलं नाव नाही माहिती किंवा लक्षात नाही आता, पण लास्ट नेम पिंपळखरे. हे पिंपळखरे कल्याणचे. तिथे ती सावकारी होती त्यांची, मोठी मोठी खूप, म्हणजे पण आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की ती सावकारी काही राहत नाही. तसंच त्यांचं झालं. लहानपण अगदी खूप श्रीमंतीत गेलं आणि त्या काळामध्ये सावकार लोकांची मुलं शाळेत बिळेत शिकायला जायची नाही. तो त्यांना कमीपणा असायचा शाळेत शिकायला पाठवणं हा. तसंच ह्यांच्या बाबतीत झालं. त्यांना म्हणजे इंग्लिश मराठी सगळं लिहिता वाचता सगळं येत होतं, पण खूप शिक्षण काही त्यांचं झालं नाही. आणि दिसायला अतिशय सामान्य माणूस, म्हणजे तुम्हाला असं बघून कोणाला वाटणारही नाही या माणसाला कुठची सिद्धी प्राप्त होती असं. मला आता आठवत नाही की माझ्या वडिलांची आणि त्यांची मैत्री कशी झाली, पण माझ्या वडिलांची आणि त्यांची खूप चांगली मैत्री होती. आमचं जे घर होतं दादरला, आता इथे दादरचे मंदा आहे मला माहिती, बाकी कोणी आहेत का माहित नाही, पण दादरचा जो स्वामी समर्थांचा जो मठ आहे त्याच्या बरोबर म्हणजे आमच्या घराच्या मागच्या बाजूला तो मठ यायचा. आणि बरोबर स्वामींचं जे तिथे तसबीर आहे मोठीच्या मोठी, ती आमच्या घराकडे तोंड करून असायची. हे अतिशय पिंपळखरे काका अतिशय स्वामी भक्त. रोज ते स्वामींच्या मठात जायचे आणि आमच्या घरी यायचे. रोज एकटेच होते, बहिणीकडे राहायचे. त्यांना स्वतःचं कोणी नव्हतं बहिणीशिवाय, बहिणीची फॅमिली तिच्याचकडे राहायचे. नोकरी धंदा वगैरे काही नाही. आमच्याकडे यायचे रोज. पण त्यांना वाचा सिद्धी होती, वाचा सिद्धी होती. आणि त्याची मी का म्हणते वाचा सिद्धी होती, त्यावेळेला हे काही कळत नव्हतं. पिंपळखरे काका भविष्य सांगतात एवढंच तेव्हा डोक्यात यायचं, किंवा सगळे लोक म्हणायचे पिंपळखरे चांगले ज्योतिषी आहेत. पण खरं सांगायचं तर त्यांनी कधी पत्रिका बघितली नाही, कोणाचा हात बघितला नाही, काहीही नाही. माणसाचा चेहरा बघून ते भविष्य सांगायचं. आणि भविष्य सांगायचे ते म्हणजे सुद्धा कोणी विचारल्याशिवाय ते सांगायचे नाहीत, पैसे घ्यायचे नाहीत.
त्याच्या काही वर्षानंतर माझ्या वडिलांनी त्यांना हे केलं, अहो 5 रुपये तरी घ्या, कारण तुम्ही बहिणीकडे राहता, तुमच्याकडे काही नाहीये, नोकरी नाही, काही नाही. समजा अशी वेळ आली की तुम्हाला एकटं राहायला लागलं म्हातारपणी, तर तुमच्याकडे 4 पैसे असावेत. तेव्हा त्यांनी लोकांनी विचारलं तर 5 रुपये घ्यायला सुरुवात केली होती. आता त्यांची ही वाचा सिद्धी मी का म्हणते, तर आधी आमच्याकडे कुठचाही काहीही प्रसंग आला की ते माझ्या आई वडिलांना सांगायचे, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत, तुम्ही कशाला काळजी करता. आणि खरोखरच स्वामी आमच्या पाठीशी होते, कारण मागेच मठ होता. आणि तर 2-3 उदाहरणं मी अशी सांगते की माझं जेव्हा लग्न करायचं होतं तेव्हा माझ्या सासूबाईंनी जो सुभाषचा फोटो दिलेला होता, तर 2 इंच बाय 2 इंच एवढा छोटा फोटो, आणि त्यात सुद्धा सुभाष कारच्या समोर उभा, सबंध, चेहरा कुठेही एवढा दिसतही नव्हता. कारण मीच असं म्हटलं की ह्या मुलाचा चेहराच दिसत नाही, मी कसं म्हणणार हा कसा आहे ते. पण पिंपळखरे काकांनी सांगितलं, रेखाचं लग्न ह्याच मुलाशी होणार आहे. आणि त्याच्यानंतर सुभाष इंडियामध्ये यायला जवळजवळ 1.5 वर्ष लागलं. माझे आई वडील, अहो पिंपळखरे, हा मुलगा काही येतच नाहीये, आम्ही आता दुसरा मुलगा बघतो कोणीतरी. ते म्हणायचे, तुम्ही बघा दुसरी मुलं, रेखाचं लग्न दुसऱ्या कोणाशी होणारच नाहीये, रेखाचं लग्न ह्याच्याशीच होणार आहे. आणि 1.5-2 वर्षांनी सुभाष आल्यानंतर, तोपर्यंत माझं लग्न झालं नाही आणि दुसरे मुलगे बघितले तरी त्याच्याशीच माझं लग्न झालं. आणि त्यांना कधीही विचारलं की तुम्हाला कसं हे कळतं, ते म्हणायचे स्वामींची कृपा. कायम त्यांचं हेच उत्तर असेल, स्वामींची कृपा. दुसरं उदाहरण मी सांगते माझ्या भावाच्या बाबतीतलं. त्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन पुण्याला मिळाली, आणि माझ्या आई वडिलांना शक्यतो पुण्याला पाठवायचं नव्हतं, कारण जवळजवळ डबल खर्च होत होता त्याच्या राहण्याचा, जेवण्याचा वगैरे. घरीच राहून कॉलेजला गेला तर कमी खर्च होतो. हे पिंपळखरे काका सांगायचे, तो पुण्याला जात नाही, त्याला पुण्याला ऍडमिशन मिळाली होती, तो पुण्याला जात नाही, तो तुमच्या घरी राहूनच इंजिनियर होणार आहे. असं करत करत त्याचा पुण्याला जायचा दिवस उजाडला. 3च्या गाडीने तो पुण्याला जाणार. सकाळी हे नेहमीप्रमाणे आमच्याकडे आलेले होते. माझे वडील म्हणाले, पिंपळखरे, यावेळेला तुमचं भविष्य चुकणार तर नाही ना? ते म्हणाले, माझं भविष्य चुकणार नाही, तो पुण्याला जात नाही शिकायला. आणि तुम्हाला खरोखर खोटं वाटेल, 10-10:30 वाजलेले होते सकाळचे. आई माझी त्याला भावाला माझ्या सांगत होती, अरे आता आंघोळ बिंघोळ उरक, तुला 3च्या गाडीने जायचंय. आणि पोस्टमन आला पत्र घेऊन की यू गॉट ट्रान्सफर टू अंधेरीच्या काय ते सरदार पटेल कॉलेजमध्ये. इतकं शेवटच्या ह्याला सुद्धा, आणि परत त्यांचं हेच, स्वामींची कृपा. आणि आता कधी कधी आपण असं म्हणतो की एखाद्या घरातल्या लोकांचं सगळं भविष्य खरं येतं वगैरे असं. पण हा अनुभव माझ्या सगळ्या मैत्रिणींनी घेतलाय, आमच्या सगळ्या नातेवाईकांनी घेतलाय. आणि त्यांचं एक होतं, तुम्ही विचारलं नाही तर ते सांगणार नाही. त्याच्यानंतर एकदा अशा गप्पांच्या ह्याच्यात त्यांनी इंदिरा गांधीबद्दल सांगितलं होतं की ह्या बाईला सरळ मरण येणार नाहीये, तिचा खून होणार आहे. कित्येक वर्षापूर्वी असं सहज बोलता बोलता, म्हणजे आपण काय इमर्जन्सी मध्ये वगैरे ज्या काय गप्पा चालायच्या, त्याच्यानंतर कितीतरी वर्षांनी ते घडलं. म्हणजे काहीतरी त्यांना वाचा सिद्धी होती असा माझा आता म्हणजे ह्या अध्यात्माशी हे झाल्यानंतर, ओळख झाल्यानंतर माझी अशी समजूत झालेली आहे. नाहीतर ज्या माणसाने कधी भविष्य शिकलं नाही, ज्याने कधी हात बघितला नाही, कधीही पत्रिका बघितली नाही, नुसता चेहरा बघून, आणि तो आता मी सांगितलं 2 इंच बाय 2 इंच फोटो, चेहरा दिसतो कुठे, अख्खा माणूस उभा असेल तर. पण त्यांना काहीतरी होतं एवढं खरं. तर असे हे म्हणजे हा वेगळाच अनुभव, कोणाची तरी कृपा असल्याचा, असं मला वाटतं.
की त्याच्याशिवाय हे होणं शक्य नाही. आणि त्यांच्याच बिल्डिंग मध्ये एक बंगाळे बाई म्हणून होती. तिच्याकडे लोकांच्या रांगा असायच्या आणि ती बाई मला सोन्याच्या बांगड्या द्या, मग तुमचं काम करून देते वगैरे असं म्हणायचे. आणि हे कोणाला सांगायचे सुद्धा नाहीत की त्यांना भविष्य सांगता येतं वगैरे. इतकं म्हणजे आपण कधी कधी म्हणतो ना, असे पोचलेले लोक खूप साधे दिसतात, आपल्याला कळत पण नाही त्यांच्याकडे काय आहे ते. त्यातले हे गृहस्थ होते. हा माझ्या लग्नातला फोटो आहे त्यांचा. अरे वा. कापलं मी. सिद्धी मिळालेले होते म्हणजे ते काय. आता योगी जे असतात त्यांना योग पुरुष नेहमी साधेच दिसतात. त्रिकाल ज्ञानी असतात त्या सिद्धीन. त्यांना भविष्य भूत वर्तमान सगळं त्यांना कळत असतं. पण म्हणजे त्यांनी मोठा काही योगाचा अभ्यास केला होता वगैरे असं पण काही नव्हतं. बरोबर. पण हे काहीतरी म्हणजे बहुत सुकृताची जोडी म्हणतात तसं हो, काहीतरी होतं त्यांना. एवढं खरं. अगदी खरं. आणि ते म्हणायचं तसं, स्वामींची कृपा. स्वामींची कृपा एवढंच त्यांचं असायचं. आणि त्यांनी एकही दिवस चुकले नाहीत ते मठात जायला, कधीच नाही. आणि आम्हाला पहिल्यांदा लक्षात येत नाही की आपल्या मागे मठ आहे म्हणून ते म्हणतायत की स्वामी तुमच्या मागे आहेत. नाही, तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला अशा सिद्ध खरंच आहे संगती मिळाली. खरंच व्हेरी नाईस. थँक्यू फॉर शेअरिंग. म्हणजे असे अनुभव आपल्याला सहसा येत नाहीत. हो, खरंय. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी शिरे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय. आज्ञे विणा काळ नाने त्याला, परलोकीही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्या वीण तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठविरे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जया घेती हाती. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज आपल्याला आपण आता दुसरा अध्याय सुरू करतोय गीतेतला. ओव्हर टू यू रजनीताई. अथ द्वितीयोऽध्यायः. संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः. श्रीभगवान् उवाच कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन. क्लैब्यं मास्मगमः पार्थ नैतत्त्वयुपपद्यते. क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. धन्यवाद रजनीताई.
शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता तू केवळ माता जनिता सर्वथा तू हित करता तू आप्त स्वजन भ्राता सर्वथा तू चित्राता भय करता तू भय हरता दंड धरता तू परिपाता तुझ वाचून दुजी वार्ता तू आता आश्रय दत्ता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता अपराधास्तव गुरुनाथा जरी दंडा धरिसी यथार्था तरी आम्ही गाऊनी गाथा तव चरणी नमऊ माथा तू तथापि दंडिसी देवा कोणाचा मग करू धावा सोडविता दुसरा तेव्हा कोण दत्ता म्हात्राता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता तू नटसा हो नकोपी दंडिता हि आम्ही पापी पुनरपि हि चुकत तथापि आम्हावरी न च संतापी गच्छत स्खलनं क्वापि असे मानुनी न च हो कोपी निज कृपालेशाओपी आम्हावरी तू भगवंता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता तव पदरी असता ताता आडमार्गी पाऊल पडता सांभाळून मार्गावरता आणिता न दुजात्राता निज बिरुदाणून चित्ता तू पतित पावन दत्ता बळे आता आम्हावरता करुणा घन तू गुरुनाथा शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता सहकुटुंब सह परिवार दास आम्ही हे घरदार तव पदी अर्पुवसार संसाराहित हा भार परिहरिसी करुणा सिंधो तू दीनानाथ सुबंधो आम्हा घलेशन बाधो वासुदेव प्रार्थित दत्ता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करियाता श्री गुरुदत्ता चोरे द्विजासी मारिता म्हणजे कळवळले ते कळवळो आता श्री गुरुदत्ता पोट शूळाने द्विजतड फडता कळवळले ते कळवळो आता श्री गुरुदत्ता द्विजसूत मरता वळले ते मन हो की उदासीन नवळे आता श्री गुरुदत्ता सतीपती मरता काकुळती येता वळले ते मन नवळे आता श्री गुरुदत्ता श्री गुरुदत्ता त्यजी निष्ठुरता कोमल चित्ता वळवी आता श्री गुरुदत्ता
जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता श्री गुरुदत्ता जय करुणा घन निज जन जीवन अनसूयानंदन पायी जनार्दन जय करुणा घन निज अपराधे उपराटी दृष्टी होनी पोटी भयधरू पावन जय करुणा घन तू करुणा कर कधी आम्हावर रुससी न किंकर वरद कृपा घन जय करुणा घन वारी अपराध तू माय बाप तव मनी कोप लेशन वामन जय करुणा घन बालकापराधा गणेजरी माता तरी कोण त्राता देईल जीवन जय करुणा घन प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव पदी देवो ठाव देवत्री नंदन जय करुणा घन निज जन जीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन जय करुणा घन दास हो तुझे न घडो अवज्ञा कधी देवा वंश वंशी आम्ही दास हो तुझे न घडो अवज्ञा कधी देवा वंश वंशी आम्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. बिफोर जस्ट वी क्लोज द मीटिंग मला सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. अध्यात्म पीठातर्फे सर्वप्रथम माधव दादा प्रार्थना नामजप खूप छान झाला. त्याचप्रमाणे सगळ्या मंडळींनी मनाच्या श्लोकांमध्ये ज्यांनी सहभाग घेतला ते आपल्यासाठी म्हणजे प्रेरणादायी आहेतच रामदास स्वामींचे. आणि थँक्स फॉर युअर पार्टिसिपेशन. आणि आपला मेन सेगमेंट संतचरित्र आणि परिचय म्हणजे तो अविस्मरणीय झाला, यात काही शंका नाही. आणि थँकफुली रेकॉर्डही झाला आहे, त्यामुळे आपल्याला तो शेअर होईलच रेकॉर्डिंग झाल्यावर सगळ्यांची. सो शिल्पा तुझे खूप मनापासून आभार आणि वी आर लुकिंग फॉरवर्ड. आणि रेखाताई खूप सुंदर अनुभव कथन, सो थँक यू फॉर दॅट. आणि रजनीताई आपल्याला आज थोडं शॉर्ट करावं लागलं, गीतेचं निरूपण घेता नाही आलं, पण आय एम शुअर वी विल कंटिन्यू अँड लुक फॉरवर्ड टू हिअर फ्रॉम यू. सो थँक यू फॉर युअर पार्टिसिपेशन अँड सपोर्ट. तुका तुझे विशेष आभार की तुझ्या प्रेरणेने हा आता उपक्रम चालू झालाय आणि दिस इज कंटिन्युइंग. सो आय थिंक बिफोर वी क्लोज एक शांती मंत्र म्हणूया आपण आणि देन वी क्लोज. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.